तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। खामगाव शहरातील रेल्वे स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे शासकीय निधीतून तातडीने सौंदर्यीकरण करावे आणि पुतळ्याचे नियमितीकरण करावे या मागणीसाठी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे स्मारक समिती व मातंग समाजाच्या वतीने 23 मार्च 2026 रोजी दुपारी मोर्चा काढून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खामगाव उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन देण्यात आलं आहे। प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे। खामगाव रेल्वे स्टेशनला लागूनच मातंग समाजाचे आराध्य दैवत अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा स्थित आहे। तर मागील काही वर्षांपासून नगर परिषद व संबंधित विभागाकडे याबाबत वेळोवेळी अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्याची मागणी केली होती, मात्र पुरवठा करण्यात आला होता। मात्र प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नसल्याचा खुलासा या निवेदनातून करण्यात आला आहे। त्याच सोबत नगर परिषद खामगावच्या अधिक्षेत्राद्वारे सुरू करण्यात येत असलेल्या व्यापारी संकुलाला डॉक्टर अण्णाभाऊ साठे व्यापारी संकुल असे नाव देण्यात यावे, तसेच पुतळ्याचे स्थायी समित्यांद्वारे सौंदर्यीकरण करण्याबाबत प्रस्ताव पारित करून मंजूर करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। सदर निवेदन देतेवेळी परिमल कांबळे, आशिष सावळे, संभाजी शिंदे, लखन अवचार, कृष्णा नाटेकर, गजानन सोनोने यांच्यासह समाजबांधव प्रामुख्याने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव। इथे कशासाठी आला आहात, काय सांगाल, काय मागण्या होत्या आपल्या? प्रथम या खामगाव शहरामध्ये जे अर्धकर्त पुतळा बसवण्यात आलेला आहे मातंग समाजाच्या वतीने, मी अज्ञात व्यक्तीच्या म्हणत नाही, कारण ते आमचा रक्ताचा भावनेचा विषय आहे आणि हा पुतळा कायम करावा ही खामगाव शहरातील नव्हे तर तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे। आणि भविष्यामध्ये या जीबीच्या बैठकीमध्ये जर हा ठराव पारित झाला नाही किंवा स्थानिकच्या प्रशासनाने मातंग समाजाचे म्हणजे महापुरुष अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवण्यासाठी ठराव पारित नाही केला तर संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने खामगाव शहरामध्ये महामोर्चाचं नियोजन करण्यात येणार आहे। त्याकरता आमच्या समाजाच्या भावनेची कदर करून आणि तुम्ही मीडियाच्या माध्यमातून आम्हाला न्याय द्यावा आणि प्रशासनाने न्याय द्यावा ही आमची कळकळीची विनंती आहे, कारण आमच्या उपेक्षित समाजाला न्याय द्यावा अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे। जर नाही न्याय मिळाला तर 100% महाराष्ट्रातला मातंग समाज ह्या 15 दिवसात म्हणा 20 दिवसात म्हणा जीबीच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी आमचं इथं मोठं आंदोलन होईल, ते पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण खामगाव आणि पूर्ण बुलढाणा जिल्हा बघेल। आज आपण इथे आले आहात, काय सांगाल, कशासाठी आलेले आहात? खामगाव शहरामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा नव्हता। या उपेक्षित वंचित समाज बांधवांची अनेक वर्षांची मागणी होती की इथे भव्य दिव्य असा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसला पाहिजे। काही अज्ञात लोकांनी रेल्वे स्टेशन चौकामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बसवला। त्या पुतळा बसल्यानंतर या उपेक्षित वंचित समाज बांधवांच्या भावना तीव्र झाल्या आणि हा पुतळा तिथे कसा कायम होईल यासाठी या सर्वांच्या मनात तीव्र आंदोलन या मनात सगळ्यांच्या मनात आहे। या पुतळ्याला नियमाकुल करणे ही या सगळ्यांची मागणी आहे। नियमाकुलची प्रक्रिया ही प्रशासकीय लेवलला व्यवस्थित झाली पाहिजे। या मागणीसाठी या खामगावातील उपेक्षित वंचित समाज घटक आज माननीय CO साहेबांकडे निवेदन देण्याकरिता आला होता। प्रशासनाने आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे आणि येणाऱ्या जनरल बॉडी मीटिंगमध्ये हा विषय ठेवून ते या विषयाला नगरपालिका आणि नगराध्यक्ष आणि इतर सगळे प्रशासकीय अधिकारी मिळून मार्गी लावतील असा आमच्या सर्वांचा विश्वास आहे। समाज बांधवांच्या जनभावना या लक्षात घेऊन त्यांनी हा योग्य तसा निर्णय घ्यावा अशी मागणी आहे। हा विषय फक्त खामगावपुरता मर्यादित न राहता हा विषय आता महाराष्ट्रावर गेला आहे। या विषयाची सुद्धा दखल प्रशासनाने यांनी नगरपालिकेच्या सर्व नगरसेवकांनी आणि नगराध्यक्षांनी घेतली पाहिजे अशी विनंती मी या आपल्या माध्यमातून त्यांना करतो।